जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। श्री समर्थ आज्ञेने आज 19 फेब्रुवारी 2024 श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची काय हो जयंती। निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा, शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप, शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे, सकळ सुखाचा त्याग करुणी साधी जे तो योग, राज्य साधनाची लगबग ऐसी केली। श्रीराम समर्थ। बघा, शिवाजी महाराज असं व्यक्तिमत्व होतं की काय हो, राजा होते, पण ते कसले राजा होते हो, जनतेचा राजा होते। श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज हे दोघेही महापुरुष, आपलं महत्भाग्य आहे की हे दोन्ही महापुरुष एकाच काळात काय हो जन्माला आलेले व्यक्तिमत्व, दोन्ही एकाच काळात। आता शिवाजी महाराजांमध्ये मातोश्री जिजामातेला शिवाजीमध्ये शिवाचा अंश जन्मापासूनच काय हो जाणवत होता। आपल्या आईच्या संकल्पाला सिद्धीला नेण्यासाठी शिवाजी महाराज आयुष्यभर महामेरूप्रमाणे निश्चयात्मक भूमिकेत उभे राहिले। प्रचंड परकीय सेनेचा मुकाबला मुठभर मावळ्यांच्या मदतीने करणे म्हणजे पहाडालाच टक्कर देण्यासारखे होते। आपल्याला माहिती आहे किती होते हो मावळे, मुठभर मावळे होते आणि प्रचंड अशा परकीय सेनेला काय करायचा होता, मुकाबला करायचा होता। परिस्थिती सोपी नव्हती, अनेक वेळा परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती, तरी मेरू पर्वताप्रमाणे ते अखंडपणे निश्चयात्मक भूमिकेत राहिले, कधीही ढळले नाहीत। निश्चयाचा महामेरू का म्हटलं जातं हो, कारण एक वेळ मेरू पर्वत गडबडेल, पण महाराजांचा निश्चय कधीच ढळला नाही, पूर्ण आयुष्यात निश्चय कधी ढळला नाही, म्हणून त्यांना महामेरू म्हटले आहे। आपल्या निश्चयात्मक भूमिकेमुळे जनतेला मात्र त्रास होणार नाही याची त्यांनी अखंड काळजी घेतलेली होती। जनतेचा राजा का म्हणतो आपण, नेहमी सर्वांचा विचार करूनच काय हो निर्णय घेतलाय। त्यांनी अखंड काय हो जनतेची काळजी घेतलेली दिसते। त्यांच्या निश्चयात्मक भूमिकेमुळे जनतेला काय त्रास होणार नाही याची त्यांनी अखंड काळजी घेतलेली होती। यासाठी त्यांनी स्वतः दुःखे झेलली, पण जनता हवालदिल होणार नाही याचे अखंड स्मरण ठेवले। म्हणूनच जनतेला ते भरभक्कम आधाराच्या रूपाने जाणवले। जनता अशाच आधाराची वाट पाहत होती। महाराज कधीच परिस्थितीला शरण गेलेले नाहीत, म्हणूनच पूर्णपणे आत्मस्थितीत राहून संकल्प सिद्धीला नेण्याचा निर्धार करणारा हा श्रीमंत योगीच आहे। काय हो, अखंड आत्मस्थितीत राहून जो संकल्प आहे तो सिद्धीला नेण्याचा निर्धार करणारा हा श्रीमंत योगीच आहे। एखाद्याच्या योग्याप्रमाणे जीवन जगताना अंतरंगामध्ये आत्मस्थितीची श्रीमंती लाभलेला हा श्रीमंत योगी आहे। आताच्या ज्या ओव्या दिलेल्यात काय हो, निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी काय हो आहे अखंड। महाराज कधीच कुठल्या परिस्थितीला काय हो शरण गेले नाहीत, आत्मस्थितीत राहून संकल्प सिद्धीला नेण्याचा निर्धार करणारा हा काय हो
श्रीमंत योगीच आहे. एखाद्याच्या योग्याप्रमाणे जीवन जगताना अंतरंगामध्ये आत्मस्थितीची श्रीमंती लाभलेला हा श्रीमंत योगी आहे. श्री शिवाजी महाराजांकडे त्यांच्या आईने दिलेल्या संस्काराचे एवढे मोठे पाठबळ होते की केवळ या आधारावर संपूर्ण आयुष्यभर ते यशवंत झाले. काय होतं शिवाजी महाराजांकडं? सर्वात महत्वाचं काय असेल तर काय होतं? आईने केलेले संस्कार. हेच त्यांना आयुष्यभर काय याच संस्काराच्या जीवावर ते त्यांचं आयुष्य असेपर्यंत नेहमी काय झाले? यशस्वी झाले, यशवंत झाले. मात्र यशाचा कैफ आपण जो म्हणतो, यशाचा कैफ राजाला कधीच चढला नाही. कारण का तो जनतेचा राजा होता. यशाचे वाटेकरी ते नेहमी काय म्हणायचे? यशाचे वाटेकरी माझे सहकारी आहेत असे ते अभिमानाने परंतु तेवढ्याच नम्रतेने म्हणत असत. वरवर म्हणत नव्हते. अंतरंगापासून काय म्हणायचे? खरोखरच माझ्या या यशा पाठीमागे माझ्या सहकार्यांचा काय आहे? खूप मोठा वाटा आहे. हे कसं सांगायचे होते? अभिमानाने तर सांगायचेच, पण खूप नम्रतेने म्हणत असत. या भूमिकेमुळेच ते काय कीर्तिवंत झाले. अवघ्या भूमंडळी त्यांची कीर्ती पसरली. आपल्या जवळ असलेल्या सामर्थ्याचा उपयोग त्यांनी पुरेपूर विवेक व वैराग्याने केला. म्हणजे आपल्या जवळ जे सामर्थ्य आहे ते कसं वापरलं? विवेक आणि वैराग्यानं वापरलं. म्हणूनच सामर्थ्य शेवटपर्यंत टिकू शकले. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरात स्वराज्य टाकून ते वरदवंत झाले. तरी वरदवंत असल्याचा अभिमान घेतला नाही. बघा, हे तो राज्य श्रींचे, कधी स्वतःचं राज्य म्हटले नाहीत. हे तो राज्य श्रींचे ही भूमिका अखेरपर्यंत त्यांनी सोडली नाही. त्यांनी मिळालेल्या राज्य संपदेचा वापर कधीच पापकर्मासाठी केलेला नाही. म्हणूनच शेवटपर्यंत पुण्यवंत राहिले. म्हणूनच शेवटपर्यंत काय राहिले? पुण्यवंत राहिले. अत्यंत नीती न्यायाने राज्यकारभार चालविला म्हणून नीतिवंत म्हणून ते गणले जातात. काय आपली जी राज्य संपदा आहे आपल्याला मिळालेली, त्या राज्य संपदेचा वापर त्यांनी पापकर्मासाठी कधी केलेला नाही. म्हणून शेवटपर्यंत ते पुण्यवंत राहिले. अत्यंत नीती न्यायाने राज्यकारभार चालवला. कसा नीती आणि न्यायाने. म्हणून नीतिवंत म्हणून ते गणले जातात. काय म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? असा हा राजा यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. का म्हटलं जातं? का तर त्या राजानं कधी पापकर्मासाठी आपल्या राज्याची जी संपत्ती आहे त्याचा वापर पापकर्मासाठी केला नाही. म्हणूनच शेवटपर्यंत ते पुण्यवंत राहिले. अत्यंत नीती न्यायाने काय राज्यकारभार चालवला म्हणून नीतिवंत म्हणून ते गणले जातात. कधी कोणाला फसवलं नाहीये. असा हा राजा जाणता राजा आहे. कारण कोणाच्या संकल्पाने राज्य प्राप्त झाले आहे याचे प्रयोजन काय व ते कसे चालवायचे याबाबत ते पूर्णपणे जागृत होते. म्हणूनच शेवटपर्यंत आपल्या सुखाचा विचार न करता केवळ जनता जनार्दनाच्या सुखा समाधानाचा ध्यास घेतलेला हा राजा आहे. काय अखंड कुणाचा विचार केला? अखंड जनतेचा विचार केला. शिवरायांचे 8वावे रूप असे ज्यावेळेस श्री समर्थ म्हणतात, समर्थ काय म्हणतात? शिवरायांचे 8वावे रूप असे ज्यावेळी श्री समर्थ म्हणतात त्यावेळी
रयतेबाबतचे त्यांचे रूप दिनाचा दयाळू व कनवाळू आहे, लक्षात घ्या. पण शत्रूविरुद्ध अथवा फंद फितुरू करण्याबाबतचे त्यांचे रूप कठोरपणे निश्चयात्मक आहे. लक्षात ठेवा, कोणासाठी कसं आहे. शत्रूच्या बाबतीत काय हो, कठोर निश्चयात्मक. शिवरायाचा 8वा प्रताप असे श्री समर्थाने का बरे म्हटले? कारण प्रचंड शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या परकीय सेनेला त्यांनी केवळ आत्मबळाने प्रेरित होऊन हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या मावळ्यांच्या साह्याने नामोहरम केलेले होते. या भूमंडळात शिवरायांचा स्वराज्य स्थापनेचा असा साक्षेप इतर कोणालाही जमलेला नाही. हे काय आहे हो, निर्विवाद सत्य आहे. इतिहास याला काय आहे, साक्ष आहे. म्हणून तर अजूनपर्यंत शिवाजी महाराजांना आपण म्हणतो, परंतु हे दुश्मन सुद्धा काय करायचे हो, दुश्मनांना सुद्धा ह्या मंगलाचरणाच्या राजाचा हेवा वाटायचा. एवढे मंगलाचरण होतं. हे काय आहे, निर्विवाद सत्य आहे. इतिहास याला काय आहे हो, साक्षीदार आहे, साक्ष आहे. शिवरायांचे बोलणे इतर राजांप्रमाणे कधीच नव्हते. अतिशय नम्र पण निश्चयात्मक रूपात बोलणारे शिवराय तसेच आचरण करणारे होते. बोलणे एक, चालणे एक अशी त्यांची कार्यपद्धती कधीच नव्हती. बोलायचं एक आणि करायचं एक अशी कार्यपद्धती शिवाजी महाराजांची कधीच नव्हती. थोडक्यात अत्यंत विवेकाने व विचारून बोले, विवंचनू चाले असे कार्य करणारे राजे होते. आपल्या सहकार्यांना सलगी देताना ते सहकार्यांना आपल्या प्राणापेक्षा प्रिय मानत असत. काय हो, आपले सहकारी म्हणजे प्राणापेक्षा प्रिय शिवाजी महाराज मानत असत. म्हणूनच त्यांना सिंहगड जिंकल्याचा आनंद कमी व तानाजी सारखा योद्धा गमावल्याचे दुःख व शल्य फार मोठे होते. राजा म्हटले की त्याच्या महालामध्ये सर्व सुखे त्याच्या पायाशी लोळत असतात. पण हा राजा सुखे भोगण्यासाठी जन्माला आलेलाच नव्हता. काय हो, हा राजा सुखे भोगण्यासाठी जन्माला आलेलाच नव्हता. आपल्या निजी सुखांचा त्याग करून जनतेला मात्र कायम सुखात ठेवण्यासाठी यत्न करणारा राजा होता. कसला राजा होता हो, जनतेला स्वतःच निजी सुखाचा त्याग करून जनतेला मात्र कायम सुखात ठेवण्यासाठी अखंड प्रयत्न करणारा हा कोण होता, राजा होता. या राजाने परकीयांद्वारे होणारी पिळवणूक थांबवून प्रत्येकासाठी सुख समाधानाने जगण्याचे राज्य निर्माण करण्याचा योग साधला. काय हो, प्रत्येकासाठी सुख समाधानाने जगण्याचे राज्य निर्माण करण्याचा योग साधला. राज्याच्या साधनांचा उपयोग स्वतःच्या मान मरातब अथवा प्रतिष्ठा वाढवण्यासाठी न करता केवळ जनता सुखी व्हावी यासाठी केलेला आहे. अखंड जनतेसाठी. जनता म्हणजे माझं सर्वस्व असं जगणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या या सर्व गुणांच्या बेरजेतून मानवता धर्माचा आविष्कार वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा व विशेष पैलू म्हणजे स्त्री दाक्षिण्य हा होय. बालपणापासून स्त्रियावर होणारे असंख्य अत्याचार, परकीय आक्रमणकर्त्याकडून होणारे अपहरण व मानहानी, प्रत्येक कुटुंबात सुद्धा त्यांना मिळणारी दुय्यम स्वरूपाची हीन वागणूक हे पाहत आलेले होते. राजांनी स्वतः डोळ्यानं पाहिलं होतं हे. त्यांच्या मातुश्रीकडे दैवी गुणांचा खजिना ते लहानपणापासून पाहत होतेच. आपली आई अबला नसून सबला आहे हे ते पूर्णपणे जाणत होते. आपल्या आईमध्ये असलेले सर्व गुण
सुप्त रूपाने प्रत्येक स्त्रीमध्ये असलेच पाहिजेत हे ते त्यांना बालपणापासून मिळालेल्या संस्कारामुळेच निश्चितपणे जाणत होते. आदिकाळापासून आपल्या संस्कृतीतून मिळालेली शिकवण यत्र नार्यस्तु पुंजते रमते तत्र देवता त्यांच्या अंगी बांधलेली होती. चिखल मातीच्या घराचे मंदिर करणारी, घराला घरपण व शोभा देणारी, ती प्रत्यक्ष घराचे वैभव असूनही तिला फक्त बोलण्यापुरते अनंत काळाची माता मानणारा समाज त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला होता. पुरुष प्रधान संस्कृती व पूर्वापार दूषित दृष्टिकोन यामुळे उपेक्षित जीवन जगणारी स्त्रीच युगपुरुषाच्या जन्माला कारणीभूत असते हे सुद्धा त्यांना निश्चितपणे ठाऊक होते. म्हणून स्त्रियांबाबत त्यांच्या अंतरी प्रेम, आदर व सन्मानाची भावना होती. अर्थात हे त्यांच्या मनातील भाव कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीत पूर्णपणे प्रकट झालेले आपण सर्व जाणतो. तरी तिच्या बाबत महाराजांकडे मातृदेवोभव च्या शिकवणीनुसार अत्यंत आदर व सन्मान होता. म्हणूनच तिची खणा नारळाने ओटी भरून त्यांनी तिची अत्यंत सन्मानपूर्वक बोळवण केलेली आपण सर्व व्यवस्थितपणे जाणतो. म्हणजे बघा, नुसतं आपल्या राज्यातल्या स्त्रियांबद्दल आदरण भक्तिभाव होता असं नाही, परस्त्रियांकडे परराज्यातील म्हणजे दुश्मनांच्या जरी त्या स्त्रिया असतील तरी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी कधी बदललेला दिसत नाही. त्यांची सुद्धा सन्मानानेच तसं काय केलं, त्यांना सुद्धा सन्मानानेच वागवणारा राजा, एकमेव राजा असा, एकमेव महाराष्ट्रामध्ये एकमेव असा राजा आहे की ज्याने आपल्या राज्यामध्ये म्हणजे आपल्या राज्य दरबारात कुठल्याही स्त्रीचं नाच गाणं बघितलं नाही. राजा असताना असा एकमेव राजा म्हणजे एकमेव असा राजा झाला की ज्यानं कधीही कुठल्याही स्त्रीला म्हणजे नाचायला लावलंय, गाणं म्हणायला लावलंय असं कधीच झालेलं नाही. असा एकमेव राजा. असा हा राजा काय हो, राजा हा रक्षक आहे, भक्षक नाही हे त्यांनी आपल्या आचरणाद्वारे सिद्ध केलेले आहे. राजा काय आहे हो, रक्षक आहे, भक्षक नाही हे स्वतःच्या आचरणानं काय हो सिद्ध केलेलं आहे. राज्याचा राजा कसा असावा याबाबत श्री समर्थांनी आपले विचार श्री संभाजी राजांना लिहिलेल्या पत्रातून प्रगट केलेले आहेत. तथापि हे पत्र सुद्धा श्री समर्थांच्या संपूर्ण वाङ्मयाप्रमाणे अद्वितीय आहे. त्यांच्या वाङ्मयातील प्रत्येक शब्द वरकरणी दृश्य दर्शवणारा भासतो. मात्र श्री समर्थांनी दृश्याचा भास निर्माण करून निर्देश अदृश्याकडे केलेला असतो. वाचताना जरी हे शब्द दिसत असले तरी शब्दांच्या पलीकडे असलेल्या गुह्यार्थाकडे नेण्याचे सामर्थ्य या शब्दांमध्ये सामावलेले आहे. म्हणूनच राजा कसा कैपक्षी परमार्थी असावा याबाबत त्यांनी शिवरायांचे विचार प्रकट केलेले आपण पाहिले. तद्वतच अद्वैतातून विचार केला असता प्रत्येकाच्या पिंडातील मनाबाबतची त्यांची धारणा याच पत्राच्या मजकुरातून प्रकट होते. ब्रह्मांडातील कैपक्षी परमार्थी राजा शिवरायाबाबतचे त्यांचे विचार, पिंडातील मन राजाबाबत सुद्धा तंतोतंत तसेच आहेत, यात दुमत नाहीत. सतत चंचल असलेले मन संकल्पाला विकल्पाकडे ओढत असते. मनाकडे सतत विषयांच्या ओढी व आवडी असतात, त्याला परमार्थाची गोडी नाही. मग असे मन राजा या भूमिकेतून पिंडाचे संचालन करीत असेल तर देहाची दुरावस्था व अधोगती निश्चित ठरलेलीच आहे. यासाठी अंतरी स्वराज्य व सुराज्य स्थापन करण्यासाठी मनराया सुद्धा निश्चयाचा महामेरू असायला हवा. तो निश्चय हवा तरच तो अंतरीच्या बहुत जनांना आधार देऊ शकेल.
अंतरीचे राज्य चालवायचे व परमार्थ सुद्धा घडवायचा, यासाठी हा श्रीमंत योगी सतत श्रीमताच्या श्रवणाच्या योगामध्ये असायला हवा. तरच त्याच्याकडे अखंडपणे निर्धारपूर्वक स्थिती राहील. श्रवणामुळे अज्ञानातून व नेणिवेतून हा राजा जाणता झाला की तो निश्चितपणे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत होईल. हा मनराजा निश्चयात्मक भूमिकेतून परमार्थी झाला तर त्याचे रूप पालटेल. तो असा साक्षेप पिंडात घडवेल की पूर्ण असा त्याचा लौकिक होईल. पिंडातील त्याचे बोलणे, चालणे, सलगी देणे, वागणे हे पूर्णपणे काय व शिकवणीनुसारच असेल. असा राजा सकळ विषय सुखांचा त्याग करून पिंडामध्ये शाश्वत पारमार्थिक सुख प्राप्त होण्यासाठी सतत श्रवणाचा योग साधेल. स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्याच्याकडे श्री समर्थ कृपेच्या साधनांची लगबग असेल, तत्परता असेल. श्री शिवाजी आता आपण शिवाजी महाराजांचं बघितलं की काय हो, शिवाजी महाराज खरंच कसं होतं हो, त्यांचा 8वा प्रताप, त्यांचे 8वे रूप. आता असं श्री समर्थांनी सुद्धा काय हो, स्वतःचे जनकल्याण कार्य सुद्धा याच विचारसरणीचे होते हे सहजपणे लक्षात येते. श्री समर्थ स्वतः या सर्व गुणांमध्ये परिपूर्ण होते, लक्षात ठेवा. म्हणूनच ते शिवरायांमध्ये हे गुण ओळखू शकले. एक युग पुरुषच दुसऱ्या युग पुरुषाला पूर्णपणे ओळखू शकतो. स्वतः श्री समर्थ सुद्धा संपूर्ण समाजाला उद्बोधन करण्यासाठी निश्चयात्मक महामेरू प्रमाणेच काय व उभे होते. त्यांच्या शिकवणीने जसा समाजातील व्यक्तींच्या अंतःकरणाचा ठाव घेतला तसतसे ते स्वतः सुद्धा बहुत जणांचे आधारवड झाले. अखंडपणे आत्मस्थितीत राहणारे श्री समर्थ रामदास ज्यावेळी निर्धारपूर्वक कार्याला उभे होते त्यावेळी ते अंतरीची श्रीमंती लाभलेले योगीच होते. स्वतः यशवंत होतेच व त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करणाऱ्यांना सुद्धा यशाची खात्री प्रदान करणारे होते. स्वतः कीर्तिवंत होते व ज्यांनी त्यांची शिकवण अंगीकारली त्यांची सुद्धा त्यातून कीर्ती झालेली आपण पाहतो. श्री समर्थांनी शिकवण देताना जे शब्द उच्चारले ते एवढ्या सामर्थ्याचे होते की त्या शब्दांनी प्रत्येकाला अंतरंगातून उभारी दिली, प्रत्येकाला जागृतीत आणले. जणू प्रत्येकाच्या जीवनामध्ये काय हो, नवीन पहाटच अवतरलेली होती. ते स्वतः समर्थच होते, कारण समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, त्रैलोक्यास पडिले ठावे सामर्थ्य ज्याचे. श्री समर्थ स्वतः वरदवंतांच्या भूमिकेत निश्चितपणे उभे होते, कारण जे त्रैलोकी नाही दान ते करती संत सज्जन. प्रत्येकाला अंतरी आत्मज्ञानाचा, आत्मस्थितीचा व सुख समाधानाचा खजिना प्राप्त करून देणारे श्री समर्थ वरदवंतच होते. स्वतः पुण्यवंत होते म्हणून असंख्य व्यक्तींना पुन्हा पुण्यकर्मामध्ये उभे करू शकले. पापाचे वळले शरीर, पापची घडे तदनंतर असे आयुष्य जगणाऱ्यांमध्ये पुण्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माची शिकवण दिली व तसे आचरण घडवून घेण्यासाठी सामर्थ्य प्रदान केले. नीती न्यायाबाबतचे श्री समर्थांचे दंडक सर्वांना माहीत आहे. म्हणूनच आज सुद्धा त्यांचे व त्यांच्या कार्याचे स्मरण सर्वांना आहे. पुढेही काळाच्या ओघात ते तसेच राहणार आहे. संत परंपरेच्या जीवनक्रमाचे वैशिष्ट्य आहे की जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे. म्हणूनच कथनीपेक्षा करणीवर भर देणारे श्री समर्थ खऱ्या अर्थाने राष्ट्रसंतच होते. त्यावेळी आपल्या शिकवणीतून रंजल्या गांजलेल्यांना, सर्व व्यक्तींना दिलासा देणारे, त्यांना आपले समजून आपल्यासारखे करणारे श्री समर्थ आज सुद्धा आपल्या अजरामर शिकवणीतून तीच सलगी प्रस्थापित करण्यासाठी सिद्ध आहेत.
संपूर्ण विश्वाची चिंता करणाऱ्या या संताने जगाच्या कल्याणाकरिता स्वतःच्या सर्व सुखांचा, संसाराचा त्याग त्यावेळी केला. म्हणूनच असंख्याचे संसार पुन्हा एकवार सुदृढपणे उभे राहू शकले. हे सर्व उत्तम गुण श्री समर्थांमध्ये सामावलेले होते. म्हणूनच श्री शिवाजी महाराजांमध्ये ते हे सर्व गुण अवलोकन करू शकले, म्हणूनच त्यांचं वर्णन करू शकले. अशी ही 400 वर्षापूर्वी कार्यरत असलेली युगपुरुषांची जोडी आहे. एका बाजूला श्री समर्थ आध्यात्मिक शिकवणीतून एक एक व्यक्ती अंतरंगातून घडवीत होते, तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला शिवरायांसारखा जाणता राजा स्वराज्य स्थापनेची तयारी करीत होता. मार्गदर्शकाच्या भूमिकेतून समाजाला आंतरिक कणखर व मजबूत करण्याच्या कार्यात श्री समर्थ मग्न असताना परकीयांकडून एक एक किल्ला काबीज करून श्री शिवाजी महाराज समाज रचनेची घडी बाहेरून व्यवस्थित करीत होते. दोघांचे ध्येय एकच होते. श्री समर्थ कार्याचा आरंभ जय जय रघुवीर समर्थ या जयघोषाने होत होता. त्याच वेळी श्री शिवाजी महाराज हर हर महादेवच्या गर्जनेने शत्रू सैन्यावर तुटून पडायचे. दोघेही आपापल्या कार्यप्रणालीमध्ये यशस्वी झाले. म्हणूनच या दोघांचा कार्यकाल महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये सुवर्ण युग म्हणून गणला जाईल. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस सर्व सुखांचा त्याग केला होता, तो काळ कसा होता हो? कसा होता बघा. नुसता संघर्ष नव्हता. जो शिवाजी महाराज ज्या वेळेस राजा म्हणून होते त्यावेळेस काय होतं हो? नुसता संघर्ष नव्हता एकमेकांमध्ये, तर सत्ता संघर्ष होता. श्री शिवछत्रपती केवळ सत्तेच्या आकांक्षेने हा संघर्ष करत नव्हते. तो संघर्ष कशाचा होता हो? न्याय अन्यायाचा होता, नीती अनीतीचा, धर्म अधर्माचा संघर्ष होता. एकीकडे हिंदूंवर मूर्तिपूजेचा कर, जिझिया कर लादणारी हिंदू धर्म द्वेष्टी इस्लामी सत्ता, तर दुसरीकडे सर्व धर्मपंथांना समदृष्टीने न्यायाने वागवणारे हिंदवी स्वराज्य. दोन्ही सांभाळायचंय. किती मोठं कार्य केलंय राजानं आपल्या. बघा, एकीकडे काय ती लोक अन्याय करत होती, परंतु एकीकडे काय हो? हिंदवी स्वराज्य सर्व धर्मपंथांना समदृष्टीने. किती मोठं, किती अवघड कार्य आहे हे. कार्य कुणी केलंय? शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. एका बाजूला हिंदूंची प्राचीने मंदिरे उद्ध्वस्त करून तिथे मस्जिदी उभारणारी धर्मांध मानसिकता, तर दुसरीकडे सर्व धर्मीयांच्या उपासना पद्धती, प्रार्थना स्थळांचा आदर. एकीकडे हिंदू स्त्रियांच्या अब्रूची विटंबना, तर दुसरीकडे पराविया नारी रुक्मिणी समान अशी शत्रूंच्या स्त्रियाबद्दल मातृत्वाची भावना. बघा, संघर्ष कसला संघर्ष होता हा. एका बाजूला हिंदूंचे बळजबरीने आमिषाने धर्मांतर, तर दुसरीकडे धर्मांतरित झालेल्या स्वधर्मीयांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश. एका बाजूला स्वतःच्या पित्याला मारून सिंहासन बळकावणारी सत्ता पिपासू राक्षसी वृत्ती, तर दुसरीकडे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही समर्पणाची भावना. एकीकडे अमर्याद उपभोग, राजसी विलास, तर दुसरीकडे साधू संत तपस्वी सदाचारी ब्राह्मणांचे संरक्षण, सत्पात्रांना दिलेले दान. एकीकडे शेतकरी सामान्य रयतेची पिळवणूक, भ्रष्टाचार, तर दुसरीकडे रयतेच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचे पुत्रवत प्रजापालनाचे व्रत, योग्य आणि त्वरित न्याय
असे हे हिंदवी स्वराज्य, असे हे हिंदू राष्ट्र केवळ जन्माने हिंदू असलेल्यांचे नव्हे, तर धारणेने, तत्वाने, निष्ठेने आणि कृतीने हिंदू असलेल्यांचे अद्वितीय श्री राजा शिव छत्रपतींचे राज्य. आता श्री समर्थ रामदास स्वामींचा महिमा, श्री छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपतीचे पुढील उत्तराधिकारी यांच्या कृती व शब्द यातून व्यक्त होतो. श्री शिवछत्रपतींनी तत्कालीन विविध सत्पुरुषांना काय इनामे दिली, परंतु किल्ला दिला नाही. सगळ्या सत्पुरुषांना काय दिली? इनामे दिली, परंतु किल्ला कोणाला दिला नाही. श्री समर्थांना मात्र सज्जनगडावर राहण्याची विनंती केली. अखेरचे 6-7 वर्षे श्री समर्थ श्री शिवरायांच्या इच्छेमुळे सज्जनगडावर राहिले. स्वराज्याच्या वतीने सज्जनगड व समर्थांच्या संस्थानाची व्यवस्था पाहिली जात असे. श्री शिवाजी महाराजांपासून छत्रपतींचे सातारा राज्य खालसा होईपर्यंत ही व्यवस्था अशीच चालू होती. श्री सद्गुरु वर्य श्री सकल तीर्थरूप ही श्री शिवछत्रपतींची श्री समर्थांना उद्देशून लावलेली विशेषणे चापळच्या सनदेत आहेत. श्री समर्थांच्या निर्याणाच्या पश्चात श्री संभाजी महाराजांनी श्री समर्थांचे सभामंदिर बांधवले, तेव्हा समर्थ शिष्य श्री दिवाकर गोसावींना लिहिलेल्या पत्रात श्री संभाजी महाराज म्हणतात, श्री स्वामींनी सज्जनगडी पूर्णावतार केला, म्हणजे अवतार पूर्ण केला. श्री समर्थ शिष्य दिवाकरांना शंभूजी राजांच्या पत्नी सौभाग्यवती महाराणी येसुबाई साहेब तीर्थरूप असे संबोधतात. तर सज्जनगडावरील संस्थानाचे अधिकारी स्वामी समर्थांच्या घराण्यातील वंशज श्री लक्ष्मण स्वामींना दिलेल्या सनदेत छत्रपती शाहू महाराज म्हणतात, श्री लक्ष्मण बाबा यांचे चरणी शाहू राजे चरणावरी मस्तक ठेवून विद्यापना. म्हणजे काय अशी ही काय आहेत सगळे श्री समर्थांचं काय सांगितलंय? सर्वात मोठी अद्वितीय श्री समर्थ रामदासांची म्हणजे श्री शिव छत्रपती हिंदवी स्वराज्याचे अष्टप्रधान मंडळ आणि तत्कालीन छत्रपतीच्या अनेक सरदारांनी अशा पद्धतीने श्री समर्थ व त्यांच्या परंपरेचा आदर करावा, असाच अफाट व्याप कर्तव्य श्री समर्थांनी केले होते. श्री समर्थ रामदासांची सर्वात मोठी अद्वितीय अजरामर कृती म्हणजे त्यांच्या जीवनाचे सार असा ग्रंथराज श्रीमद दासबोध आणि त्यांचे वाङ्मय ही होय. श्री समर्थांचे सर्व वाङ्मय आधी केले आणि मग त्यांनी सांगितले असे आहे, मानवी मनाला ग्रासणारे षडरिपू आणि स्वदेव व स्वधर्मावर आघात करणारे रिपू यांचे निर्धालन करण्यासाठी शक्ती, युक्ती, बुद्धी शिकवून मानवास जीवन पद्धती शिकवणारा आणि स्वातंत्र्याचा मंत्र देणारा श्रीमद दासबोध हा ग्रंथराज आहे. श्री भगवान श्रीधर स्वामी म्हणतात, सर्व प्रकारकम दास्यम रामदास्येन नश्यती स्वातंत्र्यभा प्रभातित्यम दासबोध प्रबोधयन. सर्व प्रकारचे दास्य म्हणजे वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय, धार्मिक असे सर्व प्रकारचे दास्य केवळ रामदास्य पत्करल्याने म्हणजे रामाचा आदर्श ठेवून आचरण केल्याने समूळ नष्ट होते. असा उपदेश देणारा दासबोध स्वातंत्र्याचा जणू विश्वव्यापक प्रकाशच आहे असे दिसून येते. स्वराज्यम रामदास्यन लभ्यते भातीम बोधयन नित्यम दासबोध सुरद्रुम. रामाचा आदर्श ठेवून आचरण केल्याने आत्मराजाप्रमाणेच स्वराज्यही लाभते आणि लाभलेले योग्य रीतीने स्वराज्य सांभाळता येते. इच्छिलेले सारेच प्राप्त होते. म्हणून ग्वाही देणारा श्रीमद दासबोध जणू कल्पतरूच आहे
असे वाङ्मय लिहिणारे संत समर्थ हे केवळ साहित्यिक नव्हते, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशभरातील विविध प्रांतात हजारो शिष्यांना संघटित करणारे, 1100च्या वर मठांची स्थापना करणारे संघटक होते. ज्या काळात मंदिरे पाडली जात होती त्या काळात मंदिराची उभारणी करून श्रीरामनवमी, हनुमान जयंतीच्या सार्वजनिक उत्सवांच्या निमित्ताने हजारो समुदाय एकत्र आणून त्यांना रामभक्तीच्या धाग्यात गुंफण्याचे कार्य त्यांनी केले. मठपती शिष्याना मठ करून ताटा धरू नये, काही समुदाय करावा, ए विषयी आळस न करावा, लाग वेगे नूतन लोकांना शहाणे करावे. दीक्षा बरी, मैत्री बरी, तीक्ष्ण बुद्धी राजकारणी बरी, आपणास राखे नाना परी अलिप्तपणे. दासबोधात 19व्या दशकात 6व्या समासात 17वी ओवी आहे ही. दुसरी ओवी, झिजल्या वाचुनी कीर्ती कैची, मान्यता नव्हे की फुकाची, जेथे तेथे होते चीची अवलक्षणे, असा उपदेश करून राष्ट्रकार्यात देह झिजवण्यासाठी सिद्ध असलेले लोक उभे करत होते. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी. आता लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेले शासन म्हणजे काय हो? लोकशाही. अशा लोकशाही व्यवस्थेत बहुसंख्य लोकांची राजकारणाविषयी असलेली उदासीनता, अज्ञान पाहता या पार्श्वभूमीवर हरिकथा निरूपणाबरोबरच राजकारणाविषयी सावधपण बाळगण्याचा श्री समर्थांचा उपदेश लक्ष वेधून घेतो. ग्रंथराज श्रीमद दासबोधातील राजकारण निरूपण समासाचा अभ्यास केल्यास श्री समर्थ महंताकडून कशा पद्धतीने उपासना आणि राजकीय जागृतीची कामे करून घेत असत हे कळते. त्यातील काही ओव्या विषयाच्या अधिक स्पष्टतेसाठी पाहूया. आळसे आळस केला तरी मग कारभारची बुडाला, अंतर हेत चुकत गेला समुदायाचा, उदंड उपासनेची कामे लावीत जावी नित्य नेमे, अवकाश कैचा कृत्रिमे करावयासी. या अवघ्या पहिल्याच गोष्टी, प्राणी कोणी न होता कष्टी, राजकारणे मंडळ वेष्टी चहूकडे, नष्टाशी नष्ट योजावे, वाचाळाशी वाचाळ आणावे, आपणावारी विकल्पाचे गोवे पडोची नेदी, काठीने काठी झाडावी, झाडावी परी कळोची नेदावी, कळकटेपणाची पदवी असो द्यावी, न कळता तरी कार्य जेते, ते काम तत्काळची होते, गजगजेत पडता ते चमत्कारे नव्हे, मुख्य सूत्र हाती घ्यावे, करणे ते लोका करवी करवावे, कित्येक खलक उगवावे राजकारणामध्ये, बोलके पहिलवान कळकटे, तयासीच घ्यावे झटे, दुर्जने राजकारण दाटे, ऐसे न करावे, खळदुर्जनासी भ्याले, राजकारण नाही राखिले, तेने अवघे प्रकट झाले बरे वाईट, समुदाव पाहिजे मोठा, तरी तणावा असाव्या बळकटा, मट करुणी ताटा धरू नये, जनामध्ये दुर्जन प्रगट, तरी मग अखंड खटपट, या कारणे ते वाट बुजून टाकावी. आता हे झालं कशासाठी? हे समर्थांनी सांगितले राजकारण कसं करायचं. आता राजा कसा असावा त्याविषयी सांगतात. तो सज्जन व पराक्रमी असावा, दुर्जन गनिमांना त्याची भीती वाटावी. यासाठी समर्थांनी कोणत्या लिहिलेल्या आहेत? तो गनिमांच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरती भुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी, तयास देखता दुर्जन धाके, बैसवी प्रचितीचे तडाखे, बंड पाखंडाचे वाके सहजची होती. हे सर्व ही राजकारण करीत असताना इतके होते परिधनी कोटे, दृष्टीस न पडे, इशारतीचे बोलो नये, बोलायाचे लिहो नये, लिहायाचे सांगो नये जबाबीने, राजकारण बहुत करावे
परंतु कळोची नेदावे, परपिडेवरी नसावे अंतकरण. आता यावरील 2 ओव्यामधील विचारामधून आपल्याला काय कळतं? राजकारणातील सावधपण आणि अलिप्तपण कसे राखावे हे सांगणाऱ्या श्री समर्थांच्या राजकारणातील प्रत्यक्ष सहभागाचे फारसे पुरावे न मिळणे त्यांना भूषणावहच आहे. परपिडेवरी नसावे अंतकरण या शब्दातून राजकारणाचा हेतू शुद्ध म्हणजे लोक कल्याणाचा असावा असे श्री समर्थ सांगतात. यावरून त्यांच्या राजकारणाची प्रत लक्षात येते. तसेच श्री शिवछत्रपती, त्यांचे घराणे व तत्कालीन उत्तरकालीन मराठा सरदार यांनी श्री समर्थांचे शिष्य व संतांना प्रती ठेवलेला आदरभाव यावरून श्री समर्थांनी हिंदवी स्वराज्याच्या हिताचे राजकारण केले हे सहज लक्षात येते. तसेच राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक, अतिशयशी असा श्री समर्थांना अपेक्षित कैपक्षी परमार्थी राजा श्री शिवछत्रपती महाराज होते हे कळून येते. समर्थांनी काय शिकवण दिली की कोणत्याही जातीचे मनुष्य असो त्यांचे अंतकरण आपल्या कृती उक्तीने समाधानी राखावे, यालाच भगवंताचे भजन भक्ती असे म्हणतात असे सांगणारे व पुढच्या चरणात दुःख नेदावे कोणाला, उंच नीच जरी झाला, अंतरात्मा ओळखीला तोची जाणा सज्जन. उच्च असो वा नीच असो, कोणत्याही म्हणजे कुणी आहे, स्वतःहून आपण काय करायचं नाही, कोणाला दुःख द्यायचं नाही. जो सर्वांच्या आत्म्याला सुख होईल असे वागतो तोच खरा काय हो सज्जन होय. अशी सज्जनतेची व्याख्या करणाऱ्या श्री समर्थांचा उपदेश स्वतःच्या चित्तात बिंबवून व सर्व समाजात प्रसूत करून समाज जोडण्याचे काम सर्वांनी करावे की त्यांच्या उपदेशाच्या अर्थाचा अनर्थ करून आपल्या जातीगत अल्पस्वार्थासाठी त्यांना जातीयवादी ठरवून वेटीस धरण्याचे पाप करावे. पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. वेद बोलिला पूर्व पक्ष, मूर्खतेची लावी लक्ष. केवळ दोष पाहणारी दृष्टी घेऊन जाणत्या व्यक्तीकडून समजावून ग्रंथाभ्यास न केल्यास जसा भावार्थ असेल तसंच प्राप्त होईल. श्री समर्थांनी काय हो 11 मारुतींची काय केली हो 11 मारुतींची स्थापना केली आणि गुरु तो सकळांशी ब्राह्मण, जरी तो झाला क्रियाहीन तरी तयाशीच शरण. अनन्य भावे असा या कर्मठ लोकांच्या परंपरागत मान्यतेच्या मर्यादा हळूवारपणे सांगताना स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण, परंतु ज्ञान नव्हे सद्गुरुविन, ब्रह्मज्ञान नसता सीन जन्म मृत्यू कळेना. समर्थ सांगतात काय हो कुळधर्म कुळाचार यज्ञादिक कृत्यामध्ये ब्राह्मण पूजनीय आहे, परंतु आध्यात्मिक शास्त्रातील आत्मज्ञान ही स्थिती वेगळीच आहे. सद्गुरू किंवा ब्रह्मज्ञान आत्मज्ञान ही अध्यात्माच्या साधनेने भक्तीने देहबुद्धी संपल्यावर येणारी स्थिती आहे. तिला वर्ण जातीची लिंगाची बंधने नाहीत. म्हणजे असं व्यवस्थित सांगणारं काय होतं समर्थांनी सगळं दासबोध ग्रंथामध्ये हे सगळं लिहून ठेवलेलं आहे. असा हा काय आहे हो श्री शिवछत्रपती आणि समर्थ योग अर्थात हिंदवी स्वराज्य योग आपल्याला पाहायला मिळतोय. त्या श्री समर्थचरणी आणि शिवरायाचरणी आपलं काय हो नतमस्तक ठेवून त्यांना वंदन करूया.